Good morning, students. Today we are going to learn the IUPAC nomenclature of alcohol, phenol, and ether, and then the preparation of alcohol. Starting with the IUPAC nomenclature of alcohol, common system and IUPAC system of alcohol. Alcohols are commonly known as alkyl alcohol, and the IUPAC name of alcohol uh, it is written as alkanol. अल्कोहॉलचं कॉमन नेम कसं लिहिलं जातं अल्किल अल्कोहॉल आणि आयुपीएचं नेम लिहिण्यासाठी कुठली सिस्टीम यूज केली जाते अल्केन ऑल एंडिंगला ऑल हा सफिक्स यूज करायचा आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल दिस इज CH3-OH. CH3-OH it is commonly known as methyl alcohol and IUPAC name of CH3-OH is methanol because of it contains one carbon, so that's why it is commonly known as methyl alcohol and IUPAC name is methanol. Second, CH3-CH2-OH, it is commonly known as ethyl alcohol and IUPAC name is ethanol. Third example, CH3-CH2-CH2-OH, it is commonly known as N-propyl alcohol. इथे प्रेफिक्स कुठला यूज केलेला आहे एन बिकॉज ऑफ नॉर्मल चेन आहे त्यामुळे इथे याचं कॉमन नेम आहे एन प्रोपाइल अल्कोहॉल आणि आयुपीसी नेम प्रोपेन वनॉल का कारण ओएच ग्रुप पहिल्या कार्बनला आहे प्रोपेन वनॉल इथे पहिल्या कार्बनला ओएच ग्रुप आहे सो दॅट्स वाय प्रोपेन वनॉल. चौथ्या एक्झाम्पलचं नाव आहे सेक ब्युटाइल अल्कोहॉल. सेकंडरी कार्बनला ओएच ग्रुप आहे सो दॅट्स वाय this example CH3-CH2-CH-OH-CH3 it is known as sec butyl alcohol or secondary butyl alcohol because OH group is attached to secondary carbon. Okay, my IUPAC name त्याचं येईल किती कार्बन आहे टोटल 4 so that's why butane OH group 2 नंबरला आहे so that's why butane 2ol. Okay, next example it is known as isobutyl alcohol because of this group is known as iso group. Okay, so that's why it is known as iso. Total carbon किती आहे 4 so that's why isobutyl alcohol. Okay, this is the common name. IUPAC नेम काय येईल लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये किती कार्बन आहेत 3. ओके, हा मिथाइल ग्रुप किती नंबरला जोडलाय सेकंड सो दॅट्स वाय इट इज 2 मिथाइल प्रोपेन वनॉल. इट्स IUPAC नेम काय 2 मिथाइल प्रोपेन वनॉल. कॉमन नेम isobutyl alcohol. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल दिस वन याचं नाव आहे टर्चरी ब्युटाइल अल्कोहॉल का कारण OH ग्रुप या टर्चरी कार्बनला जोडलेला आहे बघा सो दॅट्स वाय इट इज नोन ॲज टर्ट ब्युटाइल अल्कोहॉल. ओके, अँड IUPAC नेम लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कुठली सिलेक्ट करायची दिस इज द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. ओके, या चेनमध्ये कार्बन किती आहे 3 कार्बन आहेत. आता लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनमध्ये सेकंड नंबरला हा सेकंड कार्बन आहे या सेकंड कार्बनला हा मिथाइल ग्रुप जोडलेला आणि OH जोडलेला आहे. ओके, सो दॅट्स वाय इट इज 2 मिथाइल propane tool. 2-methyl propane tool. Okay, that is the IUPAC name. Tertiary butyl alcohol is the common name and 2-methyl propane tool is the IUPAC name. Next one, हा कुठला अल्कोहोल आहे 2 OH ग्रुप आहेत म्हणजे डायहायड्रिक अल्कोहोल आहे. मग डायहायड्रिक अल्कोहोलला काय म्हणतात ग्लायकॉल. ओके, सो कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज इथिलीन ग्लायकॉल. याचं कॉमन नेम काय आहे इथिलीन ग्लायकॉल अँड IUPAC नेम इज इथेन 1,2-डायॉल. 2 कार्बन आहेत बघा इथे किती कार्बन आहेत 2 सो दॅट्स वाय इट इज इथेन 1,2-डायॉल. दॅट इज द IUPAC नेम ऑफ इथिलीन ग्लायकॉल. द नेक्स्ट एक्झाम्पल ह्याच्यामध्ये किती कार्बन आहेत 3 कार्बन आहेत आणि OH ग्रुप किती आहेत 3 आहेत सो दॅट्स वाय ज्या अल्कोहॉलमध्ये 3 OH ग्रुप असतात त्याला म्हणतात ट्रायहायड्रिक अल्कोहॉल अँड ट्रायहायड्रिक अल्कोहॉल इट इज ऑल्सो नोन ॲज ग्लिसरॉल. बरोबर आहे, याचं कॉमन नेम काय येईल प्रोपिलिन ग्लिसरॉल. प्रोपिलिन ग्लिसरॉल अँड IUPAC नेम प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल. प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल लास्ट एक्झाम्पल इट इज कॉमनली नोन ॲज क्रोटोनिल अल्कोहॉल. कार्बन बघा क्रोटोनिल अल्कोहॉल हा ॲलिलिक अल्कोहॉल आहे. ओके, याचं कॉमन नेम आहे क्रोटोनिल अल्कोहॉल अँड IUPAC नेम ब्यूट 2-in-1-ol. Bute 2-in-1-ol. ओके, सो दॅट इज द कॉमन नेम ऑफ अल्कोहॉल. आता इथे 2 एक्झाम्पल दिले आहेत बघा. पहिले एक्झाम्पल हे दिलेलं आहे काय नाव याचं
दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे सायक्लो. सायक्लो काय म्हटलंय, रिंग आहे. दॅट्स वाय इट इज नोन एज सायक्लो. रिंगमध्ये किती कार्बन आहेत, 4. सो सायक्लोब्युटेनॉल इज द IUPAC नेम. आणि आता नेक्स्ट एक्झाम्पल, याचं नाव काय येईल बघा, 2 इथाइल सायक्लोपेंटेनॉल. सायक्लो का म्हटलंय, रिंग आहे. रिंगमध्ये 5 कार्बन आहेत, सो दॅट्स वाय पेंटेन, सायक्लोपेंटेनॉल. पण 2 नंबरला इथाइल ग्रुप आहे, सायक्लोपेंटेनॉल, 2 इथाइल सायक्लोपेंटेनॉल. ओके. नाउ IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ फेनॉल. IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ फेनॉल. ओके. इथे दिले टोटल एक्झाम्पल्स आहेत 7. पहिला बघा, फेनॉलमध्ये फर्स्ट आहे बेन्झिनला एकच OH ग्रुप आहे, सो इट इज नोन एज फेनॉल. काय नाव याचं, फेनॉल. इथे IUPAC नाव दिलेलं आहे बघा, बेन्झिनॉल किंवा फेनॉल. ओके. सो पहिल्या एक्झाम्पलचं नाव आहे फेनॉल किंवा बेन्झिनॉल और, एक मिनिट सॉरी, हां, फेनॉल, बेन्झिनॉल. फेनॉल इज द कॉमन नेम. IUPAC नेम काय येईल, बेन्झिनऑल. OH आहे ना, ऑल, बेन्झिनॉल किंवा फेनॉल. फेनॉल हे IUPAC नेम सुद्धा येईल, कॉमन नेम सुद्धा येईल. आणखीन कॉमन नेम काय लिहायचं, कार्बोलिक ऍसिड. कार्बोलिक ऍसिड हे दुसरं कॉमन नेम दिलेलं नाही आहे, कार्बोलिक ऍसिड लक्षात ठेवा, किंवा हायड्रॉक्झी बेन्झिन. ओके. सेकंड एक्झाम्पलमध्ये ह्याचं नाव काय येईल बघा, सेकंड नंबरला मिथाइल ग्रुप आहे आणि फर्स्ट कार्बनला OH ग्रुप आहे, सो इट इज नोन ॲज ओक्रिसॉल. ह्याचं नाव काय आहे, ओक्रिसॉल. जर बेन्झिन रिंगमध्ये OH आणि CH3 ग्रुप असेल तर त्याला म्हणतात क्रिसॉल. मी इथे ओ का म्हटलेला आहे, मिथाइल ग्रुप ऑर्थो पोझिशनला आहे. मिथाइल ग्रुप कुठल्या पोझिशनला आहे, ऑर्थो. जर हा मिथाइल ग्रुप या पोझिशनला असतं तर त्याला म्हटलं असतं पी क्रिसॉल. ओके. आणि या पोझिशनला असतं तर त्याला म्हटलं असतं एम क्रिसॉल. ओके. सो मिथाइल ग्रुप ऑर्थो पोझिशनला, सो दॅट्स वाय इट इज नोन ॲज ओक्रिसॉल. अँड IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 2-मिथाइल फेनॉल. काय IUPAC नेम येईल, 2-मिथाइल फेनॉल. ओके. थर्ड एक्झाम्पलचं नाव काय बघा, नायट्रो. कुठल्या पोझिशनला आहे, पॅरा पोझिशनला आहे, सो दॅट्स बाय पी नायट्रोफेनॉल. पी नायट्रोफेनॉल. पी पोझिशन म्हणजे चौथ्या पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे, मग IUPAC नेम काय येईल त्याचं, 4-नायट्रोफेनॉल. ओके, 4-नायट्रोफेनॉल. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 2 OH ग्रुप आहेत, डायहायड्रिक फेनॉल येईल तो. डायहायड्रिक फेनॉल आहे ना, ज्या फेनॉलमध्ये बेन्झिन रिंगला जर 2 OH ग्रुप असेल तर त्याला म्हणतात डायहायड्रिक फेनॉल. बेन्झिनमध्ये जर 1 OH ग्रुप असेल तर त्याला म्हणतात मोनोहायड्रिक फेनॉल. 3 OH ग्रुप असेल तर त्याला म्हणतात ट्रायहायड्रिक फेनॉल. मग हा डायहायड्रिक आहे, हा सुद्धा डायहायड्रिक आहे, आणि शेवटचे 2 आहेत ते ट्रायहायड्रिक फेनॉल आहेत. ओके. सो एक्झाम्पल दिस इज नोन ॲज कॅटेकॉल. काय नाव याचं, कॅटेकॉल. अँड IUPAC नेम बेन्झिन. OH ग्रुप कुठल्या पोझिशनला, फर्स्ट अँड सेकंड, सो कॅटेकॉल. अँड IUPAC नेम, कॉमन नेम इज कॅटेकॉल, अँड IUPAC नेम इज बेन्झिन 1,2-डायॉल. बेन्झिन 1,2-डायॉल. नाव ह्या एक्झाम्पलचं नाव बघा, दिस इज रिसॉर्सिनॉल. काय नाव याचं, रिसॉर्सिनॉल. आणि OH ग्रुप 1 आणि 3 पोझिशनला आहे, सो दॅट्स वाय बेन्झिन 1,3-डायॉल इज द IUPAC नेम. बेन्झिन 1,3-डायॉल हे त्याचं IUPAC नेम. नेक्स्ट एक्झाम्पल, याचं नाव बघा, याचं नाव आहे हायड्रोक्विनॉल. हायड्रोक्विनॉल. ओके, इज द कॉमन नेम, किंवा क्विनॉल. हायड्रोक्विनॉन किंवा क्विनॉल. हायड्रोक्विनॉल इज द कॉमन नेम अँड सॉरी, हायड्रोक्विनॉन किंवा क्विनॉल इज द कॉमन नेम. मग IUPAC नेम काय येईल त्याचा, 1 आणि 4 पोझिशनला OH ग्रुप आहे, सो दॅट्स वाय बेन्झिन 1,4-डायॉल. ओके, दॅट इज द IUPAC नेम. नेक्स्ट वन, पुढचं एक्झाम्पल ट्रायहायड्रिक फेनॉल आहे. ट्रायहायड्रिक फेनॉल, दिस इज नोन ॲज फ्लोरोग्लुसिनॉल. फ्लोरोग्लुसिनॉल. आता OH ग्रुप कुठल्या पोझिशनला आहे बघा, फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थला आहे, सो दॅट्स वाय फ्लोरोग्लुसिनॉल. द IUPAC नेम ऑफ फ्लोरोग्लुसिनॉल इज बेन्झिन 1,3-5-ट्रायॉल. बेन्झिन 1,3-5-ट्रायॉल. ओके. अँड लास्ट एक्झाम्पल इज पायरोगॅलॉल. 3 OH ग्रुप आहे, ट्रायहायड्रिक फेनॉल आहे, तिन्हीही OH ग्रुप वरच्या पोझिशनला आहे, त्याला म्हणायचं पायरोगॅलॉल. आणि IUPAC नेम काय येईल, 1, 2, 3ला OH ग्रुप आहे, सो दॅट्स वाय बेन्झिन 1,2,3-ट्रायॉल इज द IUPAC नेम. ओके. नाव नॉमेनक्लेचर ऑफ इथर. इथे नॉमेनक्लेचर दिलेलं आहे बघा, इथरचं नॉमेनक्लेचर. सो इथर्स आर कॉमनली नोन ॲज अल्किल इथर. इथरचं कॉमन नेम कसं लिहितात, अल्किल इथर. आणि IUPAC नेम लिहिण्यासाठी IUPAC सिस्टीममध्ये इथरचं नाव कसं लिहिलं जातं, अल्कोक्सी अल्केन.
अल्कॉक्सी अल्केन. आपण 11th स्टँडर्डला फंक्शनल ग्रुप पाहिलेला आहे, त्यानंतर फंक्शनल ग्रुपमध्ये IUPAC नॉमेनक्लेचर सुद्धा पाहिलेलं आहे. सो इथर्स आर कॉमनली नोन ॲज अल्किल इथर अँड IUPAC सिस्टीम ऑफ इथर इज अल्कॉक्सी अल्केन. ओके, मग इथे आपल्याला 6 एक्झाम्पल दिलेत. पहिल्या एक्झाम्पलचं नाव बघा. फर्स्ट एक्झाम्पल CH3-O-CH3. दोन्हीही कुठले ग्रुप आहेत? सॉरी, CH3-CH3 हे पहिले एक्झाम्पल आहे बघा. CH3-O-CH3. इथे CH3 कसा दाखवलाय बघा लेफ्ट साईडचा, H3C-O-CH3. कॉमन नेम काय लिहायचं? डायमिथाइल इथर. दोन्हीही CH3 ग्रुप आहेत आणि CH3 ग्रुपला काय म्हणतात? मिथाइल. सो डायमिथाइल इथर इज द कॉमन नेम. IUPAC नेम काय द्यायचा? मिथॉक्सीमिथेन. मिथॉक्सीमिथेन. सेकंड एक्झाम्पल CH3-O-CH2-CH3. हा जो ग्रुप आहे या ग्रुपला म्हणतात इथाइल ग्रुप आणि हा जो ग्रुप आहे याला म्हणतात मिथाइल ग्रुप. ओके, मग याचं कॉमन नेम काय येईल? अल्फाबेटिकली पहिला इथाइल, त्यानंतर मिथाइल. इथाइल मिथाइल इथर. इथाइल मिथाइल इथर इज द कॉमन नेम. मग IUPAC नेम काय येईल? IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये जर अनसिमेट्रिकल इथर असेल तर ऑक्सिजन लोवेस्ट अल्किल ग्रुपकडे जातो, त्यामुळे हा काय येईल बघा? मिथॉक्सी. हा कोण आहे? मिथॉक्सी. आणि इथे 2 कार्बन आहेत त्यामुळे इथेन. मिथॉक्सी इथेन इज द IUPAC नेम. बघा कॉमन नेम काय सेकंडचं? इथाइल मिथाइल इथर आणि IUPAC नेम मिथॉक्सी इथेन. ओके, आता इथे बघा थर्ड एक्झाम्पल मध्ये हा मिथाइल आहे आणि हा N प्रोपाइल आहे. ओके, सो कॉमन नेम काय येईल? अल्फाबेटिकली पहिला M, त्यानंतर P. मिथाइल N प्रोपाइल इथर. मिथाइल N प्रोपाइल इथर इज द कॉमन नेम आणि IUPAC नेम काय येईल? मिथॉक्सी. हा मिथॉक्सी ग्रुप आहे, ऑक्सिजन लोवेस्ट कडे गेला. हा मिथॉक्सी किती नंबरच्या कार्बनला जोडलाय? हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन. सो दॅट्स वाय 1 मिथॉक्सी प्रोपेन. 1 मिथॉक्सी प्रोपेन. ह्याचं IUPAC नेम काय? 1 मिथॉक्सी प्रोपेन. दिस इज द IUPAC नेम. ओके, परत एकदा बघा कॉमन नेम काय याचं? मिथाइल N प्रोपाइल इथर. थर्ड एक्झाम्पलचं कॉमन नेम काय? मिथाइल N प्रोपाइल इथर आणि IUPAC नेम 1 मिथॉक्सी प्रोपेन. ओके, नेक्स्ट चौथ्या एक्झाम्पल मध्ये बघा. याच्यामध्ये हा ग्रुप जो आहे याला म्हणतात फिनाइल ग्रुप आणि ह्याला म्हणतात मिथाइल ग्रुप. मग पहिला मिथाइल. मिथाइल फिनाइल इथर. मिथाइल फिनाइल इथर इज द कॉमन नेम अँड IUPAC नेम मिथॉक्सीबेन्झिन. बेन्झिन आहे ती, बेन्झिन रिंग आहे. हा मिथॉक्सी ग्रुप बेन्झिनला जोडले आहे. सो दॅट्स वाय मिथॉक्सी बेन्झिन इज द IUPAC नेम. और ॲनिसॉल. ॲनिसॉल सुद्धा आहे हे नाव. ॲनिसॉल सुद्धा त्याला म्हणतात. सो मिथाइल फिनाइल इथर इट इज ऑल्सो नोन ॲज ॲनिसॉल अँड IUPAC नेम इज मिथॉक्सी बेन्झिन. ओके, पुढचं बघा. ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आहे. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन बेन्झिनला जोडली आहे. मग आता ह्याला काय म्हणायचं? प्रोपॉक्सी. हा कुठला ग्रुप आहे? प्रोपॉक्सी. बरोबर आहे. आता इथे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन यूज केलेली आहे का बघूया आपण. इथे 1 प्रोपॉक्सी. बरोबर आहे, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन नाही. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन यूज करायची नाही तिथे नॉमेनक्लेचरला. आता हा प्रोपॉक्सी बेन्झिनला जोडलेला आहे, त्यामुळे याचं कॉमन नेम आधी काय घ्यायचंय? कॉमन नेम प्रोपिल आणि फिनाइल. याच्यामध्ये पहिला कोण येईल? प्रोपिल आधी येईल का फिनाइल आधी येईल? सो प्रोपिल फिनाइल इथर. फिनाइल प्रोपिल इथर म्हणायचं ना, अल्फाबेटिकली पहिला. दोन्हीमध्ये फिनाइलमध्ये PR, प्रोपिलमध्ये PR आहे आणि फिनाइलमध्ये PH आहे. आधी काय घ्यायचं? फिनाइल प्रोपाइल इथर. दिस इज द बघा कॉमन नेम दिलेला आहे. एक मिनिट, कॉमन नेम मध्ये बघा आधी सुरुवातीला काय यूज केलेलं आहे? फिनाइल यूज केलेला आहे. बघा इथे आधी फिनाइल यूज केलेला आहे, त्यानंतर N प्रोपिल घेतलेला आहे. का? फिनाइलमध्ये PHE आणि प्रोपिलमध्ये PRO. मग P दोन्हीमध्ये P आहे, इथे पण P आहे आणि इथे सुद्धा P आहे. बरोबर आहे, पण इथे सुरुवातीला H आहे, इथे R आहे, म्हणून अल्फाबेटिकली पहिला H येतो त्यानंतर R येतो. त्यामुळे पहिला काय यूज करायचं? फिनाइल. ओके, सो दिस इज फिनाइल प्रोपाइल इथर इज द कॉमन नेम and IUPAC name is propoxybenzene. Propoxybenzene. ओके, नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल. याच्यामध्ये रिंग आहे बघा, 4 कार्बनची रिंग आहे, त्यामुळे त्याला म्हणायचं सायक्लोब्युटेन. कोण आहे हा? सायक्लोब्युटेन. पण हा जो मिथॉक्सी, याला म्हणायचं मिथॉक्सी आणि हे मिथाइल आहेत. किती मिथाइल आहेत? 2.
मग आता बघा, पहिलं प्रायोरिटी कोणाला द्यायचे? मिथाईल ज्या कार्बनला जोडले तो पहिला कार्बन, आणि हा जो कार्बन आहे त्याला म्हणायचं सेकंड कार्बन. इथे रिंगमधले हा पहिला कार्बन घ्यायचा आणि दुसरा कार्बन घ्यायचा. ओके, ह्याचं IUPAC नेम काय येईल? कॉमन नेम याला येणार नाही. 2 मिथॉक्सी 1,1 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. 2 मिथॉक्सी 1,1 डायमिथाइल cyclobutane is the IUPAC name. Okay, so this is the nomenclature of ether. Okay, पुढे बघूया. प्रिपरेशन ऑफ प्रॉब्लेम्स दिलेले बघा. प्रॉब्लेम नंबर 11.1. ते प्रॉब्लेम तुम्हाला करायचे. आन्सर सुद्धा दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? ड्रॉ. प्रॉब्लेम काय बघा? 11.1. ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. कुठले दिलेले आहेत? पहिला कंपाऊंड बघा, 2,5-डायइथाइल फेनॉल. 2,5-डायइथाइल फेनॉल. फेनॉल म्हणजे बेन्झिनला OH ग्रुप. बेन्झिनला OH ग्रुप, ज्या कार्बनला OH ग्रुप आहे तो पहिला कार्बन घ्यायचा आहे. आता 2 आणि 5 ला इथाइल ग्रुप पाहिजे. मग इथे बघा दिलेला आहे 2 ला आणि 5 ला इथाइल ग्रुप आहे. 2 ला आणि 5 ला हा 2 सेकंड कार्बन आणि हा 5 कार्बन, त्याला इथाइल ग्रुप जोडलेला आहे, आणि 1 ला OH ग्रुप आहे, म्हणून ह्याचं नाव काय? 2,5-डायइथाइल फेनॉल. ओके, दॅट इज द IUPAC नेम. सेकंड काय म्हटलेलं आहे बघा? सेकंड प्रोप 2-in-1-ऑल. त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. दॅट इज 2 प्रोप 2-in-1-ऑल. ओके, पुढे दिलेलं आहे 2 मिथॉक्सी प्रोपेन. इथे स्ट्रक्चर दिलं बघा, 2 इथॉक्सी प्रोपेन. 2 इथॉक्सी प्रोपेन हे स्ट्रक्चर दिलेलं आहे. आणि शेवटचं दिलेलं आहे फिनाइल मिथेनॉल. हा फिनाइल ग्रुप आहे आणि हा मिथेनॉल. मिथेनॉल म्हणजे CH3-OH, पण CH3 मधला H गेलाय त्यामुळे CH2 राहिलाय. सो दिस इज फिनाइल मिथेनॉल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा? ट्राय दिस. हे तुम्हाला ट्राय करायचं आहे. ह्याचं IUPAC नेम तुम्हाला लिहायचं आहे. तरी सुद्धा मी सांगतो इथे बघा. पहिलं एक्झाम्पल काय दिलेलं आहे? राईट IUPAC नेम्स ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. काय येईल बघा? सायक्लोपेंटेन 1,1 डायॉल. पहिल्या एक्झाम्पलचं नाव काय? सायक्लोपेंटेन 1,1 डायॉल. ओके, दॅट इज द IUPAC नेम. दुसऱ्या एक्झाम्पलचं नाव काय बघा? 2 इथॉक्सी ब्युटेन. हे एक्झाम्पल आहे, त्याचं नाव काय येईल? 2 इथॉक्सी ब्युटेन. IUPAC नेम लक्षात येते ना? 2 इथॉक्सी ब्युटेन. पुढे 2 फिनाइल इथेनॉल. तिसऱ्या एक्झाम्पलचं नाव काय? 2 फिनाइल इथेनॉल. 2 फिनाइल इथेनॉल. आणि चौथ्या एक्झाम्पलचं नाव येईल 2 मिथाइल फेनॉल. 2 मिथाइल फेनॉल. कॉमन नेम काय येईल त्याचं? कॉमन नेम काय येईल? M क्रिसॉल. बेन्झिनला OH आणि CH3 ग्रुप असेल तर त्याला म्हणतात क्रिसॉल. मग इथे M पोझिशनला क्रिसॉल आहे, त्यामुळे M क्रिसॉल इज द कॉमन नेम. IUPAC नेम 2 मिथाइल फेनॉल. ओके, दॅट इज द नॉमेनक्लेचर. क्वेश्चन तो सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. पुढचा क्वेश्चन काय बघा? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल अँड फेनॉल. पहिला अल्कोहोलचं प्रिपरेशन बघा. पहिलं ABC हे तिन्ही प्रिपरेशन 11th स्टँडर्डला झालेले आहेत. काय दिलं बघा? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. A from alkyl halide. Preparation of alcohol from alkyl halide by alkaline hydrolysis of alkyl halide using aqueous solution of sodium hydroxide or potassium hydroxide or moist silver oxide. Sodium hydroxide means NaOH, potassium hydroxide means KOH, and moist silver oxide means Ag2O plus H2O. 11th स्टँडर्डला लेसन नंबर हायड्रोकार्बन मध्ये हा क्वेश्चन झालेला आहे. ओके, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हलाइड युजिंग aqueous solution of NaOH or KOH or moist silver oxide. मग ह्या रिएक्शन मध्ये काय? when alkyl halide is heated with aqueous solution of NaOH or KOH or moist silver oxide, it undergoes substitution reaction. So in this reaction, halide group of alkyl halide is replaced by OH, and that's why this reaction is known as nucleophilic substitution reaction. पहिली रिएक्शन. ओके, 11वीच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्ही पाहू शकता. दुसरी मेथड आहे बाय ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किन. ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किन हे सुद्धा प्रिपरेशन 11वीला झालेलं आहे. 11th स्टँडर्डला अल्किन या पार्ट मध्ये झालेलं आहे. हायड्रोकार्बन मध्ये 4 पार्ट होते: अल्केन, अल्किन, अल्काइन आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड. बरोबर आहे. मग हा पार्ट, सेकंड पार्ट जो आहे
तो अल्किन मध्ये झालेला आहे बाय ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किन. सो अल्किन रिॲक्ट्स विथ सल्फ्युरिक ऍसिड, cold and concentrated sulfuric acid. Alkene, when reacted with cold and concentrated sulfuric acid, it produces alkyl hydrogen sulfate. काय तयार होतो? अल्किल हायड्रोजन सल्फेट. आणि तयार झालेल्या अल्किल हायड्रोजन सल्फेटचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर इट प्रोड्युसेस अल्कोहोल. ओके, म्हटलेलं इथे रिफर टू स्टँडर्ड 11th केमिस्ट्री टेक्स्टबुक सेक्शन 15.2.4. दिस रिएक्शन फॉलोज मार्कोनी कॉप्सूल. मार्कोनी कॉप्सूल आणि अँटी मार्कोनी कॉप्सूल आपण पाहिलेला आहे. मार्कोनी कॉप्सूल आपण ऍक्शन ऑफ HBr मध्ये मार्कोनी कॉप्सूल पाहिलेला आहे आणि अँटी मार्कोनी कॉप्सूल सुद्धा HBr मध्ये पाहिलेलं आहे. पण मार्कोनी कॉप्सूल प्रमाणे ऍडिशन सल्फ्युरिक ऍसिडची सुद्धा होते. मग तिथे आपण मार्कोनी कॉप्सूल पाहिलेलं आहे. ते सुद्धा रिएक्शन तुम्ही 11th स्टँडर्डच्या बुकमध्ये बघा. आणि तिसरी आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. ही सुद्धा 11th स्टँडर्ड मध्ये झालेली आहे. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. ओके, ती सुद्धा बघू शकता. मग इथे काय होतं? व्हेन अल्किन इज ट्रीटेड विथ डायबोरॅन, इट अंडरगोज ॲडिशन रिएक्शन. अल्किनची रिएक्शन डायबोरॅन बरोबर केल्यानंतर व्हेन अल्किन इज ट्रीटेड विथ डायबोरॅन, डायबोरॅन मीन्स B2H6, इट अंडरगोज ॲडिशन रिएक्शन, that is hydroboration reaction, and it produces trialkyl boron R3b. काय तयार होतो? डायबोरॅनची रिएक्शन अल्किन बरोबर केल्यानंतर ॲडिशन रिएक्शन होते आणि हायड्रोबोरेशन, ॲडिशन रिएक्शन म्हणजे कुठली? हायड्रोबोरेशन होते आणि तयार होतो ट्रायल्किल बोरॅन. विच ऑन, आणि त्या ट्रायल्किल बोरॅनचं ऑक्सिडेशन केल्यानंतर बाय युझिंग हायड्रोजन पेरॉक्साइड. Trialkyl boron which on oxidation with hydrogen peroxide in alkaline medium. Alkaline medium means NaOH. Alkaline medium, it gives alcohol. It gives alcohol. Okay, so that is the method of preparation of alkene. And this hydroboration oxidation reaction follows according to anti-Marconi capsule, and hydroboration oxidation reaction is useful for the preparation of primary alcohol. ही मेथड कशासाठी यूज केली जाते? प्रायमरी अल्कोहोलसाठी. आता इथे म्हटलेलं आहे डू यू नो, मेकॅनिझम दिलेला आहे. मेकॅनिझम ऑफ ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किन इन्व्हॉल्व द फॉलोइंग 3 स्टेप्स. त्या 3 स्टेप तुम्ही बघा. ओके, पुढे आपण प्रिपरेशन ऑफ अल्किन दिलेलं आहे. इथे यूज युअर ब्रेन पॉवर दिलेलं आहे, ते दिलेलं आहे ते आपण उद्या बघूया. ओके, हे डू यू नो हे तुम्ही बघा. काय आहे, काय अडचण असेल तर मला विचारा. ओके, थँक्यू. दिस इज टुडेज